तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जसं की तुम्हाला माहिती आहे, की आपण स्वतःला चॅलेंज दिलं आहे, की आपल्याला 30 दिवसामध्ये YouTubeचे 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे आहे. आणि जर आपल्या चॅलेंजचा दिवस आहे 9वा आणि जर आपले सबस्क्रायबर्स आहेत 171. तर लवकरात लवकर जाऊन आपल्या YouTube चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि आपले 30 दिवसामध्ये 1000 सबस्क्रायबरचं टार्गेट कंप्लीट करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओचं थंबनेल बघून तर तुम्हाला समजलं असेल, की आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॅलिग्राफी शिकवणार आहे आणि तीही मोबाईलमध्ये. कॉम्प्युटरमध्ये सोपी असते, पण मोबाईलमध्ये थोडी अवघड आहे, पण तुम्ही इझिलीरित्या ही क्रिएट करू शकता. चला तर मग आता बघू आपण कशी क्रिएट करायची. तर सर्वात आधी तुम्हाला एका ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. त्याचं नाव आहे युनिकोड पॅड. युनिकोड पॅड नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं प्ले स्टोरवरून आणि त्याला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर तर मी आधीच आणि हे क्लिअर स्टोरेज केलं त्याचं. आता परत इथून तुम्हाला सिलेक्टवर क्लिक करते मी. इथे डिफॉल्टच्या बाजूला ॲरो आहे त्यावर क्लिक करायचं. परत सिलेक्टवर क्लिक करायचं. सिलेक्टवर क्लिक केल्यानंतर तुमचं फाईल मॅनेजरमध्ये फॉन्ट ज्या कोणत्या फोल्डरमध्ये असेल ते ओपन करून घ्यायचं. जसं की मी इथून एक फॉन्ट ॲड करून घेते. तुम्ही एकच फॉन्ट इथून तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे. तर आता मी इथून इन्फिनिटी 13 हा फॉन्ट ॲड केला. इन्फिनिटी 13 फॉन्ट ॲड केल्यानंतर ते सगळे मला लेटर दिसतील. आता तुम्हाला काय करायचं, जे कोणतं नाव टाईप करायचं आहे ते इथून एक लेटर ॲड करून तुम्ही तिथे ॲड करू शकता. जसं की ते काना, मात्रा, नंतर उकार वगैरे जे आहेत ते तुम्ही इझिलीरित्या इथून असे काय बोलतात त्याला कॅलिग्राफी टाईपमध्ये तुम्हाला इथं भेटून जातील. आता जसं की आपण एक नाव टाईप करू, राजे. ठीक आहे. आता आपल्याला इथं शोधायचं आहे. कुठं आहे तर. कॉम्प्युटरमध्ये सोपं असतं, मोबाईलमध्ये पण सोपं आहे, पण स्क्रीन लहान असल्यामुळे आपल्याला थोडं शोधण्यासाठी टाईम लागतो तिथे. व्यवस्थितरित्या तुम्ही शोधून केला तर एकदम इझिलीरित्या होऊन जाईल. जसं की इथे बघा, हा घेतला आपण, जसं की हा आपण घेऊ रा. आता घेतला आपण. आता आपल्याला काना ॲड करायचा. तर काना ॲड करण्यासाठी परत वरती स्लाईड करायचं. वरती स्लाईड केल्यानंतर इथे आपल्याला काना दिसतील आता. खूप वरच्या साईडला आहे ते. इथे जे कोणत्या तुम्हाला फॉन्टमध्ये कॅलिग्राफी तयार करायची ते तुम्ही फॉन्ट ॲड करू शकता. त्याचे संपूर्ण लेटर इथे ओपन होऊन जातील. आणि जर आत्ताही तुम्हाला हे फॉन्ट पाहिजे असतील आणि तुमच्याकडे इन्फिनिटी फॉन्ट नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे, आपला मागचा व्हिडिओ जाऊन बघायचं ज्यामध्ये आपण इन्फिनिटी फॉन्ट दिले. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आता बघा इथे कान आहे, याला करायचं क्लिक. हा खूप मोठा झाला, इथे लहान करू आपण इथे कान ॲड केला. आता आपल्याला शोधायचं आहे. जे लेटर तुम्हाला हवं आहे तिथे तुम्ही इथून शोधू शकता. किंवा किंवा तुम्हाला काय करायचं आहे, इंडिया फॉन्ट कन्व्हर्टर नावाचं ॲप्लिकेशन तुमच्याकडे आहेच. त्यावर क्लिक करायचं. इंडिया फॉन्ट कन्व्हर्टरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 3 नंबरला ऑप्शन भेटतो नाही का, AMS फॉन्ट कन्व्हर्टर. सो AMS फॉन्ट कन्व्हर्टरवर क्लिक करायचं आणि ते टाईप करून घ्यायचं मराठीमध्ये. मी टाईप करते राजे. राजे टाईप केलं. इथून करायचं कॉपी. कॉपी केल्यानंतर युनिकोड पॅड ओपन करायचं. इथे करायचं एक डिलीट आणि इथे करायचं पेस्ट. ओके. पेस्ट केल्यानंतर इथे बघा ऑटोमॅटिक तुमच्या फॉन्टमध्ये ते येऊन गेले नाव. आता इथे जर तुम्हाला ह्याच नावामध्ये फक्त मात्रा किंवा काना थोडा मोठा करायचा असेल तर तुम्ही इझिलीरित्या इथून ॲड करू शकता. खाली स्लाईड करू आपण. भरपूर सारे ऑप्शन आहेत. इथून तुम्ही लेअर पण ॲड करू शकता. जसं की नाही का कृष्णाच्या नावामध्ये असतात, आपण बासुरी वगैरे ॲड करू शकतो इथून. तर आपण आता इथे हा वाला ॲड करू आणि इथे त्याला मात्रा देऊ एक मोठेवाले. इथे तुम्ही खाली स्लाईड करत जा, तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन भेटतात इथे. थोडं व्यवस्थितरित्या बघून ॲड करावं लागतं फक्त. इथे बघा खाली पण आहेत भरपूर सारे ऑप्शन चे वगैरे. जर तुम्हाला चेंज करायचा तुम्ही इथे क्लिक करू शकता वर आणि इथून याला कट करायचा आणि जर हा ॲड करायचा तुम्हाला किंवा हा ॲड करायचा तर हा ॲड करू आपण. हा बेटर वाटत आहे. इथून तुम्ही ॲड करू शकता. आता आपल्याला च्या वरी मात्रा पाहिजेत. आपण मात्रा हे बघा इथे खाली ना तुम्ही खालच्या साईडला पण उकार देऊ शकता. खूप छान छान स्टाईलमध्ये आहे त्याच्यामध्ये. जसं आपण कॉम्प्युटरमध्ये करतो तसंच आपण मोबाईलमध्ये सुद्धा करू शकतो. फक्त थोडा वेळ लागतो यामध्ये, पण होऊन जातं. शोधू आपण मात्रा. आय थिंक वरतीच असेल ते. आणि हो, मेन म्हणजे आपल्या इन्स्टा पेजला पण फॉलो करून ठेवा तुम्ही. कारण आपण इन्स्टाला डेली शॉर्ट्स व्हिडिओ पोस्ट करतो ज्यामध्ये आपण नाही का एडिटिंगशी रिलेटेड जे शॉर्ट टिप्स अँड ट्रिक्स शिकवत असतो. तर लगेच जाऊन आपल्या इन्स्टा पेजला पण फॉलो करा. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. आणि सोबत आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची पण लिंक दिली आहे. तर जाऊन टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. आपण टेलिग्रामला डेली मटेरियल अपलोड करत असतो. तर लवकरात लवकर जाऊन टेलिग्रामला पण जॉईन करा आणि इन्स्टाला पण फॉलो करा. आता बघा हे राजे इथून मात्र आपण एक छोट्या साईजमध्ये आली. हे बघा इथे पण मोठ्या साईजमध्ये एकदम खतरनाकरीत्या अशी झाली तयार. इथे तुम्ही आणखी ॲड करू शकता. भरपूर सारे ऑप्शन असतात तुम्हाला. जसं की इथंच नाही, राजे हे पण एक आहे आणि इथे तुम्ही आपण तर हा करून बघू. हा जरा बेटर वाटत आहे. 1 मिनिट हा वाला. ठीक आहे. हे राजे झाल्यानंतर तुम्ही ना इथून हे पण आहे
तुम्हाला जे ठीक वाटेल ते हे करून घेतल्यानंतर तुम्ही इकडे स्टार्टिंगला पण जसं आपण इथे ॲड केली ना लाईन, तशीच इथे समोर पण ॲड करून घ्यायची. जसं की आपण इथं स्लाईड करू, कुठे गेला तो बासुरी होती त्याच्या बाजूला, त्या टाईपमध्ये थोडं स्लाईड केल्यानंतर बघा तुम्ही ना, हे गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा किंवा नाही का शुभेच्छा दिल्यानंतर खाली डॅश लावतात, अशी लाईन लावतात, ती लाईन याच्यामध्ये असते. कम्प्युटरमध्ये इझिली भेटून जाते, पण मोबाईल युजर्सना माहिती नसतं की कशा त्या लाईन्स क्रिएट करायच्या. सो ते फॉन्टच्याच असतात, फक्त त्याची PNG क्रिएट करून ते आपण ॲड करत असतो त्या पोस्टरमध्ये. इथे तुम्हाला जर महाराजांचं काही पिक वगैरे ॲड करायचं, तुम्ही इथे वर ॲड करू शकता. जसं की इथं छत्रपतीमध्ये वगैरे नाही का आपण ॲड करतो वरती महाराजांचा मुकुट, तसं तुम्ही टाईपमध्ये ॲड करू शकता. आणि परत आपण खाली स्लाईड करू. इथे बघा, इथे त्रिशूळ पण भेटते तुम्हाला. त्यानंतर इथे हा पण ऑप्शन, हा खूप भारी आहे, की इथून कॉपी करा. आता याला काय करायचं, आता आपल्याला पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं. पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर डिफॉल्ट जो डिलीट करा. इथे तुमचं जे काही टेक्स्ट होता आत्ताचा तो पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर ओके करायचं आणि ज्या फॉन्टमध्ये आपण कॅलिग्राफी क्रिएट केली तोच फॉन्ट इथे अप्लाय करायचा. आणि जसं की मी ते सर्च करते, इन्फिनिटी 13 होता ना आपला, इन्फिनिटी 13, ठीक आहे. ओके करा इथून आणि डन. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तुमची कॅलिग्राफी तयार. बघा कसली भारी दिसत आहे. अशा टाईपमध्ये तुम्ही इझिलीरित्या तुमची कॅलिग्राफी तयार करू शकता. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये स्ट्रोक किंवा नाही का टेक्स्चर वगैरे ॲड करायचं, जे काही तुम्हाला ॲड करायचं तुम्ही इझिलीरित्या इथून ॲड करू शकता. खूप चांगल्या प्रकारे आपण इथून कॅलिग्राफी तयार केली. आणि अशीच जर तुम्हाला आणखी कॅलिग्राफी तयार करायची, तुम्हाला काय करायचं, फक्त तुमचा आवडीचा फॉन्ट ॲड करायचा आहे आणि ते लेटर शोधायचे आणि इझिलीरित्या तुम्ही ॲड करू शकता. आता आपण जर सपोज त्याला टेक्स्चर ॲड केला तर एकदम खतरनाक असं लुक येते आपल्या पोस्टरला. जसं की मी इथून तुम्हाला कोणतं वाला टेक्स्चर ॲड करू, ठीक आहे. हा बघा, हे जे टेक्स्चर आहे आपण इथून जर ओके केलं ना, एकदम त्याला बॅकग्राऊंड ना आपण व्हाईटमध्ये ठेवू, तेव्हा ते चांगलं वाटेल, तो मॅच होईल ते. ओके ठीक आहे. बघा आता इथं थोडं ब्लॅक इफेक्ट आला, ते आपण शॅडो वाढवला, त्यामुळे जर तुम्ही शॅडो कमी केला तर एकदम चांगलं राहते. बघा कॅलिग्राफी पण तयार झाली. आणि जर तुम्हाला सपोज एवढं पण थोडं डार्कमध्ये वाटत आहे हे, तर तुम्ही ना डार्कमध्ये वाटत असेल टेक्स्चर थोडं, तर तुम्ही इथून चेंजेस पण करू शकता. हे बघा, हा रेडवाला ॲड करून बघू आपण. आणि टेक्स्चर फाईलचा व्हिडिओ पण आपल्या यूट्यूबला आला आहे, तुम्ही जाऊन तो पण व्हिडिओ बघू शकता. हा बाबा किती कसलं खतरनाक वाटून राहिलं इफेक्ट. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि विसरू नका की आपल्याला 30 दिवसामध्ये यूट्यूबचे 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे. यूट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा, इंस्टाला फॉलो करा आणि टेलिग्रामला सुद्धा जॉईन करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.